नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आता माहीने रमाचे बाळ हिसकावून घेतल्यानंतर सुद्धा आता आपली रमा बाळासाठी कुठल्याही संकटाची पर्वा न करता अगदी हिरकणी बनून आता जेव्हा त्या मध्यरात्री मुकदमांच्या घरी येते आणि आपल्या बाळासाठी जी काही आपल्या जीवाची पर्वा न करता अगदी ती एक हिरकणी बनून तेथे आलेली असते आणि ह्या सगळ्या संकटातून ती आपल्या बाळाचा जीव कसं वाचवते, अगदी सगळे संकट एकदा आई आपल्या मायेसाठी कशी धावून येते हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। तेव्हा मित्रांनो हे बघा, आपल्या रमाला छान अशी गोंडस मुलगी होते आणि आता अक्षयचं त्या मुलीवर खूप प्रेम असते। परंतु आता ह्या ज्या काही इरावती आणि माही असतात तर त्या मात्र अक्षयला मारण्याची धमकी आता रमाला देतात आणि रमाकून ते बाळ हिसकावून घेतात। जर रमा तू हे बाळ दिले नाही तर अक्षयला आम्ही मारू अशी धमकी मात्र त्यांनी रमाला दिलेली असते। आता बिचारी रमा आपली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अक्षयच्या जीवासाठी मात्र आपलं जे काही इतक्या प्रेमाचं बाळ आहे, आपल्या अक्षय आणि तिच्या प्रेमाचं प्रतीक, तर ते मात्र तिला देऊशी वाटत नव्हते। अगदी सारखं सारखं कवटाळून ती आता बाळाला घेऊन रडत असते आणि शेवटी ती आता अक्षयसाठी ते बाळ इरावतीच्या हातात देते आणि आता इरावती अगदी खरंच एका राक्षसाप्रमाणे तिने आता रमाबरोबर वृत्ती केलेली असते। रमाला आता डिलिव्हरी झाल्यानंतर इतका त्रास झालेला असतो कारण प्रसूती वेदनामध्ये रमाचा खूप असा अगदी तिला ताकद नसल्यामुळे खूप वेदना तिला झालेल्या असतात। तरीसुद्धा आता माहीला अगदी त्या रमाच्या जागी ठेवून आणि रमाला तेथून जाण्यासाठी ती सांगते। तेव्हा मित्रांनो आता इकडे साईचा जीव मात्र रमासाठी तिळतिळ तुटत असतो आणि तो आता रमाला शोधत शोधत हॉस्पिटलला सुद्धा आलेला असतो, पण तरीसुद्धा आता तेथे त्याला काही रमा दिसत नाही म्हणून तो सगळीकडे शोधत असतो। परंतु रमा ही आता रडत रडत अगदी तिकडे हॉस्पिटलच्या बाहेर निघलेली असते। आता खूप असा अंधार पडलेला असतो आणि ह्या काळोखात आता रमाला कुठे जायचं आणि कुठे नाही याचा कोणताही अगदी थांगपत्ता नसतो कारण आता रमा बेघर झालेली असते। परंतु मित्रांनो हे बघा, आता अगदी सत्यासाठी धावून येणारा म्हणजे देव तर आपल्या कायम पाठीशी असतो, म्हणजे असंच काहीतरी देवासारखा साई आता रमासाठी धावून येणार असतो। कारण आता रमा त्या तेथे अगदी एक ठिकाणी बसलेली असते, खूप रडत असते, तिला आता स्वतःची पर्वा नसते, ती फक्त बाळाचा आणि अक्षयचा विचार करत असते आणि आता खूप रडते, तिला त्यांची खूप आठवण येते आणि ती आता तेथे बाकावर बसलेली असते। परंतु आता इरावतीने अगदी काही न विचार करता तेथे सुद्धा तिच्या मागे गुंड पाठवलेले असतात तिला त्रास देण्यासाठी। तेव्हा आता ते गुंड रमाजवळ येतात, रमाला खूप असं हसतात, रमाचा हात पकडतात, तिला त्रास देण्याचा खूप ते प्रयत्न करतात आणि मित्रांनो साई तेथे धावून येतो। आता साई धावून आल्यानंतर त्या गुंडांची चांगलीच मारपीट करतो। तेव्हा आता रमा ही अगदी इतकी थकलेली असते रमाला साधं उभा सुद्धा राहता येत नाही, पण तरीसुद्धा अगदी साई त्या गुंडांना अगदी मारतो आणि त्या गुंडांच्या तावडीतून मात्र आपल्या रमाला सोडवतो। तेव्हा आता रमा ही साईच्या कुशीतून खूप अशी रडते आणि साई काही करा परंतु माझ्या अक्षयला आणि माझ्या बाळाला वाचवा, कारण मला माझं आता ह्या जगात कोणीच नाही, अक्षय आणि बाळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, मी त्यांच्यासाठी काही पण करू शकते, कोणतेही माझ्या जीवसुद्धा मी त्यांच्यासाठी देऊ शकते। परंतु साई आज मात्र इरावती आणि माही जे काही वागलात तर ते मी नाही सोडणार, मी त्यांना त्यांचा प्रत्येक गोष्टीचा बदला घेणारच। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा रमा, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या पाठीशी, आता मात्र मी त्यांना नाही घाबरणार, आता तुम्ही फक्त मला शपथ माझी मोडा, जी शपथ तुम्ही मला घातली होती, मी आता कुठेही जाऊ शकत नाही तुम्हाला सोडून, मी तुम्हाला अशा संकटात सोडून जातच नव्हतो आणि जर तुम्ही मला अगदी येथे थांबून ठेवलं असतं तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती, कारण मी त्या इरावतीला ते बाळ घेऊनच दिले नसते। तेव्हा आता रमा म्हणते की साई परंतु माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण जे काही आता ह्या
माहीने आणि इरावतीने आपल्याबरोबर जे केलेले आहे, कारण आईचं सुद्धा त्या इरावतीने जीव घेतला आणि तिने जे काही आता हे कृत्य केलेलं आहे, माझ्या आईला तर माझ्यापासून हिरावून तिने घेतले, परंतु माझ्या अक्षयला आणि बाळाला मी आता नाही हिरावून घेऊ शकत. त्यासाठी मला आता एक वाघीण जरी बनावं लागलं तरीसुद्धा चालेल, परंतु इरावतीच्या नरडीचा घोट आता मी घेणार. आता मी शांत नाही बसणार. रमा आता पेटून उठलेली असते. त्यावर आता साई म्हणतो की हे बघा रमा, आता तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि आता जी काही तुमच्या ही शरीराची अवस्था झालेली आहे, या सगळ्यातून तुम्हाला आता बाहेर पडावं लागेल. कारण आता स्वतःची काळजी घेऊन अगदी स्वतःमध्ये ताकद येईपर्यंत शांत राहायचं. बाळाला मात्र आता आपण काही होऊन देणार नाही. मी आहे तुमच्यासोबत. काही आता अगदी म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. रमा फक्त स्वतःची काळजी घ्या. आणि हे बघा आता पण तरीसुद्धा आता साई हा रमाला शांत करतो आणि रमाला घरी घेऊन गेलेला असतो. पण तरीसुद्धा आपल्या रमाचा जीव हा बाळात अडकलेला असतो की बाळ रडत असेल, अक्षय सुखरूप असतील का, त्या माहीने बाळाला म्हणजे तिची काळजी वगैरे घेत असेल का, इरावती बाळाबरोबर काही म्हणजे कृत्य तर करत नसेल ना. सारखी रमाला बाळाची खूप आठवण येत असते. आणि आता इकडे गेल्यानंतर मात्र आता घरी सीमाला तर माहिती असतं की आता ही माही आहे, परंतु तरीसुद्धा आता इरावतीच्या धमकीने मात्र आता सीमाला सगळं काही करावे लागत होते. त्यानंतर मात्र आता अक्षयला शुद्ध येते. अक्षयला शुद्ध आल्यानंतर मात्र अक्षय घाईने आपल्या बाळाकडे येतो आणि बाळाकडे आल्यानंतर तो रमा कुठे आहे, रमा असे विचारत असतो. तेव्हा मात्र आता रमा तेथे दिसत नाही. तर इरावती म्हणते की रमा तर कायमची आपल्याला सोडून गेली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं का आत्या, तू असं का म्हणतेस? रमा माझ्या बाळाला सोडून आणि मला सोडून कुठेही नाही जाऊ शकत. आत्या तू खोटं बोलते. तर इरावती आता म्हणते की अरे हो, ती आपल्याला सोडून गेली. तेव्हा मात्र आता लगेच तेथे माही येते. आता माहीने आता रमाचे कपडे वगैरे घातलेले असतात. तर अक्षय म्हणतो की आत्या हे बघ रमा आली. तेव्हा आता माहीला बघून आता इरावती आत्याला खूप आनंद होतो. त्यानंतर मात्र आता इरावती बरोबर माहीकडे बघून खुणावते आणि माही तिच्याकडे बघून खुणावते. तर अक्षयला असं वाटतं की आता हीच आपली रमा आहे. त्यानंतर मात्र आता तो आता माहीबरोबरच गप्पा करत असतो, परंतु आता त्याला काहीतरी असा वेगळा स्पर्श जाणवतो की आपली रमा आहे तर ती वेगळी थोडीशी मला वाटत होती. तर स्पर्शावरून त्याला थोडासा संशय येतो की ही बाळाबरोबर असं का वागत असेल. आणि आता म्हणजे रमाला म्हणजे माहीला आता ह्या रमा म्हणून डिस्चार्ज मिळणार असतो. आणि आता अक्षय आणि हे सगळेजण आता घरी जायला निघलेले असतात. घरी गेल्यानंतर आता मुकदमांच्या घरामध्ये ह्या छान अशा गोंडस राधाचं आता आपल्या रमा आणि म्हणजे अक्षयने आपल्या बाळाचं नाव राधा ठेवलेले असते. आणि आता राधा हे नाव ऐकून मात्र आता सर्वांची अगदी छान अशी म्हणजे इतकं छान सगळेजण खुश असतात. घरामध्ये राधा येण्याची खूप म्हणजे आता राधा येणार आहे हॉस्पिटलमधून. आपलं नवीन गोंडस बाळ राधा. अक्षयला तर खूपच आनंद होत असतो, परंतु आता रमाचा आनंद काही वेगळा असतो आणि माहीच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. आता सीमाला तर माहितीच असते की ही माही आहे, म्हणून सीमा काही तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही. परंतु आपल्या बाळाचं, आपल्या नातीचं, आपल्या राधाचं छान असं गोड कौतुक करते. बाळ आता थोडंसं रडत असतं. आता घरी आल्यानंतर सर्वजण छान प्रकारे त्याचं आता वेलकम करतात आणि अगदी एक लक्ष्मीची पावलं आता उमटवतात आणि लक्ष्मी म्हणून आता या घरामध्ये ह्या राधाचं स्वागत होतं. तेव्हा सर्वजण इतके खुश असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद वेगळाच असतो. आणि जान्हवी हे तर अगदी डान्स करतच स्वागत करतात. काका आजोबा म्हणून इतके खुश झालेले असतात. मयुरी आत्या, बाकी सर्वजण घरातील इतके खुश असतात आणि आपल्या ह्या नातीचं स्वागत अगदी दणक्यात करतात. तेव्हा अक्षय इतका खुश होतो. अक्षय म्हणतो की रमा अगं तुझ्यासारखी दिसते. रमा म्हणते की ना म्हणजे ही माही म्हणते की नाही अक्षय तुमच्यासारखी दिसते. आता अक्षयला थोडंसं वेगळं जाणवतच असतं, परंतु तो शांत असतो, तो काही बोलत नसतो. तर सीमाला मात्र आता खूप राग आलेला असतो, तरीसुद्धा ती औक्षण करते आणि त्यांना घरामध्ये घेते. आता सर्वजण घरात आल्यानंतर आता बाळाचं नाव नेमकं काय ठेवायचं म्हणून सगळेजण विचार करत असतात. तर अक्षय म्हणतो की राधा. आणि रमा तुला आठवत नाही का आपण नाव काय ठेवलं होतं? आपण विचार केला होता की जर मुलगी झाली तर काय ठेवायचं आणि मुलगा झाल्यानंतर काय ठेवायचे. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की राधा. आणि तुला आठवत नाही रमा आपण राधा नाव ठेवणार होतो. तेव्हा आता माहीला कुठे काय माहिती असतं. माही फक्त हाला हा करत असते. त्यानंतर मात्र आता
बाळ तर आता म्हणजे बाळाचे रूमसुद्धा खूप सजवलेली असते. अक्षय आता बाळाला आतमध्ये नेतो आणि बाळ इतकं छान अगदी आपलं म्हणजे घर बघून अगदी बाळसुद्धा अगदी खुलून गेलेलं असतं. परंतु आता त्याची आई त्याच्यासोबत नसते. बाळाला आता भूक लागलेली असते आणि बाळ आता इकडे रडायला सुरुवात करते. तर इकडे रमाला अगदी बाळ रडत आहे याची चाहूल लागते. रमाचा जीव काही शांत बसत नसतो. तिला झोपसुद्धा येत नसते. ती सारखी बाळ बाळ म्हणून रडत असते. साई आता अगदी रमाला म्हणत असतो की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, बाळ सुखरूप असेल. आणि बाळाची आई आजी म्हणजे सीमा ताई आहे ना त्यांच्यासोबत, अक्षयसुद्धा आहे त्यांच्यासोबत. त्यामुळे तुम्ही बाळाची काळजी करू नका आणि लवकरच आपण बाळाकडे जाऊयात. आणि डोळे भरून आता मला बाळाला बघायचं आहे असे मात्र आता रमा म्हणत असते. रमा काही आता ऐकायला तयार नसते. त्याला डोळे भरून पाहण्यासाठी रमा पूर्णपणे आसुसलेली असते. तिचा जीव आता अगदी तुंतून तुटत असतो. कधी एकदा अक्षयला ओढून सत्य सांगेल, तुमची रमा आहे आणि ते बाळ आपलं आहे असं आम्हाला, म्हणजे जे काही हे केलं ते इरावतीने अगदी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं रमाला आता अक्षयला सांगायचं असतं. परंतु आता एक मन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतं. ती सारखे मनामध्ये दोन विचार करत असते की काय करू, अक्षयला हे सर्व सांगू का. परंतु तिचं दुसरं मन तिला सांगत असतं की हे बघ, तू इतकं स्वार्थी होऊ शकत नाही आणि फक्त तू बाळाचा विचार करू शकत नाही. अगं रमा, तुला तुझ्या कुटुंबाचा सुद्धा विचार करायचा आहे. म्हणून रमा आता आपल्या कुटुंबासाठी शांत राहण्याचं ठरवते आणि शांत राहून मात्र इरावतीला धडा शिकवण्याचं ठरवते. त्यानंतर आता रात्र होते. आता रमा ही अगदी तरीसुद्धा तिचा जीव काही राहवत नसतो. तिला असं वाटतं की आता रात्री गुपचूप मुकदमांच्या घरी जावं, खिडकीतून बाळाला बघावं, म्हणून ती आता तिकडे यायला निघलेली असते. त्यानंतर आता इकडे रमाचं बाळसुद्धा खूप रडत असतं. आता दूध नसल्यामुळे त्या बाळाला शांत कसं करायचे याबद्दल तिला कधीही काही माहिती नसते. तिचा वापर फक्त अगदी डान्स, दारू, सिगरेट यातच ओढण्यात तिचं अगदी जीव हे झालेला असतो. तिला आता बाळ वगैरे सांभाळणं, घरगुती काम काय असणं याबद्दल कोणतीही जाणीव नसते. म्हणून बाळाला शांत कसं करायचं हे तिला काही कळत नाही. ती पूर्ण आता वैतागून जाते की हे बाळ सारखं सारखं का रडते, याला कसं शांत करायचे. आणि आता ती तर बाळाची खोटी आई असते हे तिला काही कळत नसतं आणि आईची माया काय असते हे तिला कुठेही माहिती नसते. आणि आता आईचीच माया तेव्हा माही बाळाला शांत करण्याचा इतका खूप प्रयत्न करते, परंतु बाळ काही शांत होत नाही, कारण त्याला आपल्या खऱ्या आईचा स्पर्श हवा असतो. तेव्हा आता ते बाळसुद्धा जीवाच्या आकांताने आपल्या आईला जणू हाक मारत असते आणि खूप रडत असते. आणि जे काही ही माही आहे पूर्णपणे वैतागून जाते आणि बाळाच्या रडणीला तिला खूप असं इरिटेट होतं. तिला आता फक्त अक्षय हवा असतो. ती बाळाचा तर विचार करायला तयारच नसते. आणि आता ती इरावतीला सुद्धा अगदी वैतागून आवाज देते की आत्या आत्या इकडे या. आणि इरावती धावतच तेथे येते आणि इरावतीला म्हणते की बघ ना, अगं हा बाळ आहे ना सारखं रडत आहे आणि मी तुला सांगितलं होतं की मला बाळ वगैरे काही नको, मला फक्त आणि फक्त अक्षय हवा आहे. मी इतका प्रयत्न केला तरीसुद्धा ही बाळ काही शांत होत नाही आणि त्याला बहुतेक भूक लागलेली असेल. तू आतमध्ये जा आणि त्याला दूध पाजून शांत कर. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की अगं म्हणजे तू बाळाला घेऊन आत जा, त्याला बॉटलने दूध वगैरे पाज. तेव्हा आता माही म्हणते की मी खोटी आई, मग मला दूध कसं येणार आणि बाळाला तर भूक लागलेली आहे. तेव्हा मात्र आता म्हणजे सीमाच्या सर्व काही लक्षात आलेले असते, कारण बाळाच्या आवाजाने सीमा धावतच तेथे आलेली असते आणि सीमाला माहिती असते की ही माही आहे, ही काही बाळाला शांत करू शकणार नाही. कारण रमा जर येथे असती तर आपल्या बाळाला तिने असं रडून सुद्धा दिले नसते आणि ह्या माहीला आता म्हणजे बाहेर काढावंच लागेल. परंतु आता माझा नाईलाज आहे, म्हणून सीमाला खूप रडू येते की आपल्या रमाची काय अवस्था झाली आणि तिच्या होणाऱ्या म्हणजे ह्या झालेल्या बाळाची सुद्धा. परंतु आता बाळ तर खूप रडत असते. सीमाला मात्र आता हे बाळाचं रडणं काहीच बघवत नाही. तिला फक्त आणि फक्त आपल्या रमाची काळजी लागलेली असते. इकडे बाळ काही केल्या शांत होत नसतं आणि सीमा बाळाला शांत करण्याचा आता घाईने प्रयत्न करायला तेथे येते आणि ती बाळाला जवळ घेते आणि बाळाला अगदी शांत करण्याचा ती प्रयत्न करत असते, परंतु बाळ काही शांत होत नसते. तेव्हा आता अक्षय मनात विचार करतो की बाळाला नक्की काय झालं असेल आणि आई अगं बाळाला काय झालं असेल आणि रमाने त्याला दूध वगैरे दिलं नसेल का आणि ते का सारखं इतकं चिडचिड करते.
तेव्हा आता सीमाच्या मनात अगदी म्हणजे असं झालेलं असतं की अक्षयला सर्व काही सांगून टाकावं की अरे ही जी काही आपल्या घरात राहते तर ती माही आहे, तुझी रमा नाही. आणि जर मला खरंच रमा इथे असती तर आज मात्र रमाने बाळाला असं रडून दिले नसते. म्हणून आता सीमाचा जीव अक्षयला हे सर्व सांगण्यासाठी अगदी घाई म्हणजे झालेली असते तिला. परंतु शेवटी आपल्या अक्षयच्या जीवासाठी ती शांत राहते आणि देवा लवकरात लवकर या बाळाच्या आईची, रमाची आणि बाळाची भेट घडव असं ती देवाला प्रार्थना करत असते. तेव्हा आता घरातील सर्वजण आता अक्षयला मुलगी झाली म्हणून खूप खुश असतात. आणि आता माही पूर्णपणे आता ह्या बाळाला वैतागून गेलेली असते. ती आता इरावतीला स्पष्ट सांगते की हे बघ इरावती, मला आता बाळ नकोय, मला फक्त अक्षय हवा आहे. त्या बाळाचं तुला जे काही करता येईल ते तू करू शकते. तेव्हा आता इरावती आत्ता तिला म्हणते की हे बघ फक्त काही दिवस, कारण आता तुला त्या बाळाला सांभाळण्यासाठी त्रास जर होत असेल तर लवकरात लवकर आपण त्या बाळाला सुद्धा या जगातून त्याचा निरोप घेऊ आणि त्याला सुद्धा त्या रमासारखं आता कायमचं आपण संपून टाकू. तेव्हा आता इरावती आत्याचा आणि माहीचा जो काही बाळाला सांभाळण्याचा त्रास होऊन त्यांना होत असतो, तेव्हा आता लगेच त्यांनी बाळाला मारण्याचा प्लॅन तर केलेलाच असतो. परंतु आता इकडे मात्र मला काही शांत बसवत नाही. ती शेवटी आता मुकदमांच्या दारात आलेली असते रात्री आणि तिला बाळ रडण्याचा आवाज येतो. तेव्हा लगेच आता ती खिडकीतून येते आणि खिडकीतून आपल्या बाळाला अगदी डोळे भरून बघत असते. आणि आता बाळसुद्धा रमाची चाहूल, अगदी रमाचं पाऊल ओळखतात लगेच आता म्हणजे शांत राहण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता लगेच ती दाराशी येते आणि सीमा मात्र तेथेच, तिला अगदी झोप लागून गेलेली असते, ती तर तेथेच असते. परंतु बाळ तर खूप रडत असते. तेव्हा आता सीमा ही घाईने तिला जाग येते आणि ती आता बाळाला बॉटल घेऊन दूध पाजत असते आणि शांत करते. परंतु बाळ तरीसुद्धा काही शांत राहत नसते, कारण त्याला आपली आई आल्याची चाहूल लागलेली असते. आणि आता सीमा त्याला अगदी व्यवस्थित असं मिठीत घेऊन अगदी शांत करत असते. परंतु आता बाळ थोडंसं शांत झालेलं असतं आणि आता मात्र सीमा ही त्याला तेथे ठेवते आणि सीमा आता तेथेच अगदी बाळाजवळच असते. तेव्हा आता रमा डोळे भरून बाळाला पाहत असते आणि सीमाला आता परत झोप लागून जाते. तर आता बाळ आणखीनच खूप रडत असते. तर आता रमा ही अक्षयच्या म्हणजे तिथे जवळच अक्षय झोपलेला असतो आणि अक्षयला म्हणते की अहो बघा आपलं बाळ खूप रडते, अहो बाळाची काळजी घ्या. आणि हे बघा मला माहिती आहे की तुम्ही माझ्यापेक्षा बाळाची काळजी खूप घेताल, कारण मी आता खरंच बाळाचं असं रडणं नाही सहन करू शकत. मला तुम्हाला सगळं काही सांगूशी वाटतं, परंतु ह्या इरावती आत्यामुळे मला सर्व शांत राहावं लागतं. मी तुम्हाला काहीच अगदी सांगू शकत नाही. आणि परत आता रमा ही शांत होते आणि सीमाला आवाज देते आणि सीमाला आता सर्व काही ती खरं सांगते. सीमाला म्हणते की आई हे बघा तुमची रमा. आता रमाची ती अवस्था बघून सीमाला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता रमा म्हणते की आई हे बघा मी बाळाला शांत करते, तोपर्यंत तुम्ही माही येते की नाही ते बघा. आता खिडकीतून रमा आपली हिरकणी बनून आपल्या बाळासाठी धावत आलेली असते आणि सीमाला तिने सर्व काही सांगितलेले असते. तेव्हा आता सीमा ती दरवाजातच उभी असते, तोपर्यंत रमा आपल्या बाळाला दूध वगैरे पाजते. अक्षय झोपलेला असतो. तेव्हा आता बाळ हे शांत होतं. रमा आपल्या बाळाला अगदी म्हणजे एक मिठीत घेऊन अगदी खूप रडत असते आणि बाळाला म्हणते की बाळा खरंच तुझी आई तुझ्यापासून दूर जाते, खरंच काय करू बाळा, तुला सोडूशी नाही वाटत, परंतु ह्या इरावती आत्या आणि माहीने तुला आणि मला तर दूर केलं, परंतु माझ्या आईला सुद्धा माझ्यापासून दूर केलं. ते हे जे काही पाप आहे तर त्या पापाची शिक्षा त्यांना लगेच मिळेलच. म्हणून रमा ही बाळाला शांत करते आणि तेवढ्यात आता माही येत आहे असं आता सीमाला माहिती असते आणि सीमा लगेच आता रमाला म्हणते की रमा तू जरा कुठे जरी जाऊन लप. तेव्हा मात्र रमा आता अगदी त्या पडद्याच्या मागे लपलेली असते आणि आता लपलेली असताना मात्र आता सीमा म्हणते की हे बघ माही, म्हणजे मी बाळाला आता शांत केलेलं आहे आणि आता तू बाळाची काळजी घे, मी आहेच इथे, जर काही लागले तर मला सांग. रमा आता तेथेच लपलेली असते. सीमाला माहिती असतं की माही आता बाळाची काळजी व्यवस्थित घेऊ शकणार नाही म्हणून. तेव्हा आता रमा ही अगदी तेथून म्हणजे बाहेर म्हणजे पडते आणि खिडकीतून परत ती आता सर्व काही बाळावर अगदी लक्ष ठेवून असते की ही माही आणि इरावती आत्या बाळाबरोबर काही विचित्र तर करत नसतील ना. रमाचा सारखा जीव लागतच नसतो. तेव्हा मात्र आता
आता बाळ आणखीन रडायला सुरुवात होते, कारण रमा त्याच्यापासून दूर गेलेली असते म्हणून बाळ पुन्हा रडायला सुरुवात होते. आणि अक्षयला मात्र ह्या इरावती आत्याने गोळी दिल्यामुळे तो गाढ झोपलेला असतो, कारण इरावतीचा आणि माहीचा आता प्लॅन असतो की बाळाला सुद्धा आता संपवायचं. इंजेक्शन देऊन मात्र आता हे बाळाला काहीतरी आपण करायचं असं त्यांनी ठरवलेले असते. परंतु रमा आता हे सर्व म्हणजे तिला अगदी हे कळणार असते. ती खिडकीतून आता लक्ष ठेवूनच असते आणि बाळ तर आता खूप रडते, म्हणून अक्षयला ती परत उठवण्याचा प्रयत्न करते. परंतु अक्षय आता गाढ झोपलेला असतो, त्यालासुद्धा काही जाग येत नसते आणि सीमालासुद्धा आता यांनी बाहेर काढून दिलेले असते. त्यानंतर मात्र आता रमा ही खिडकी पुन्हा उघडते आणि खिडकीतून जे काही दृश्य तिला समोर दिसते तर तिला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो, कारण इरावती आत्या आणि माही या इंजेक्शन आणण्यासाठी म्हणजे बाहेर गेलेल्या असतात आणि बाळ तर खूप रडत असतं. आणि आता रमाला हे कळत नसतं की आता आतमध्ये कसं जाऊ परत, आणि एकदा तर बाळाला मी शांत केले होते, परंतु आता ह्या दोघी काहीतरी बाळासोबत करत आहे हे तिच्या लक्षात येतात. म्हणून ती आता देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते की देवप्पा तूच काहीतरी असा मार्ग दाखव की माझ्या बाळाला मला भेटायचं आहे आणि या छोट्या जीवाची सुद्धा आता मला काळजी लागली रे. अरे काय करू मी तूच सांग, कारण ह्या आता जो काही त्रास माझ्या बाळाला देतात तर तो मी नाही सहन करू शकत. तेव्हा आता रमा ही मोठमोठ्याने परत अक्षयला आवाज देण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा अक्षय काही आता उठत नसतो. तेव्हा आता माही लगेच पर्समधून आपलं इंजेक्शन काढते आणि आता ते इंजेक्शन इरावतीच्या हातात देत म्हणते की हे बघ, आता मात्र तुझा या जगातील शेवटचा दिवस असणार आणि हे इंजेक्शन देताच आता तुला शेवटचा श्वास मात्र घ्यावा लागेल. म्हणून आता ती मोठमोठ्याने असे म्हणत असते आणि आता रमा हे आपल्या बाळाचा अंत होणार आहे, शेवट होणार आहे असं जेव्हा माही मोठमोठ्याने आता बोलत असते तर रमा मात्र आता हे सर्व ऐकत असते. आता रमा जर आपल्या बाळाला अशा अवस्थेत बघेल तर ती कोलमडून जाईल आणि तिचा सुद्धा बाळामागे जीव जाऊ शकतं असं आता माहीला वाटत असतं. म्हणून माही आता खूप खुश असते आणि आता हे सर्व काही ती रमा आपल्या स्वतःच्या डोळ्याआडून पडद्याआडून पाहत असते. परंतु रमाला मात्र हे सर्व बघून खूप आता धक्का बसतो. आता मात्र माही ही बाळाला इंजेक्शन देणार तोच लगेच त्यावेळेला रमा वाघीण बनून आता माहीवर झडप घालते आणि ते इंजेक्शन माझ्या हातात घेऊन अगदी लगेच ती धूर फेकते आणि लगेच अगदी माहीवर जोरजोरात ती अगदी इतकी ओरडते. माहीचा गळा दाबते आणि बाळाला म्हणते की तू माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्नच कसा केला. अगं तुला लाज वाटायला हवी होती, तू जे काही वागते एका लहान बाळासमोर तू अशी वागते, पटतं का तुला माही. अगं तू काय वागते. त्या इरावतीचं ऐकून तू सुद्धा एक हैवान झालीस. अगं एवढ्याशा छोट्याशा जीवाचा कोणी जीव घेण्याचा प्रयत्न करील का. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत रमा जिवंत आहे तोपर्यंत ह्या बाळाचं कोणी काहीच करू शकत नाही आणि माझ्या बाळाला आणि अक्षयच्या जीवाला मात्र रमा काहीच होऊन देणार नाही. आणि हे बघ, जर माझ्या बाळाचं काहीतरी झालं तर मात्र तुझी जी काही गाठ आहे तर ती माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आता रमातील खरी आई मात्र जागी झालेली असते आणि रमा अगदी आपली पर्वा न करता अगदी सणसणीत माहीच्या कानामागे ठेवून देते आणि आपल्या बाळाला आपल्या कुशीत घेते आणि माहीला मात्र अगदी चांगला धडा शिकवते. तेव्हा मात्र आता रमा माहीला धमकी देते की हे बघ, यापुढे मात्र तू माझ्या बाळाच्या जीवाशी खेळण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र मी तुला सोडणार नाही. मला प्रॉपर्टीचं सुद्धा काही घेणं देणं नाही. जी प्रॉपर्टी आहे तर ती तुझ्या घशात घाल, परंतु माझ्या बाळाला जर काही झालं तर मी तुझा जीवसुद्धा घेण्यासाठी मागे पुढे बघणार नाही. आणि जर मला वाटलं की माझ्या बाळाला तुझ्यासारख्या इथून पुढे केसाला जरी त्याचा धक्का लागला तर मग बघ, आणि गाठ माझ्याशी आहे. आता मात्र इरावती तेथून पळ काढते आणि आता माही तर खूप अशी घाबरलेली असते. रमाचा तो रुद्र अवतार पाहून आता ती रमासमोर हात जोडते आणि रमाला म्हणते की हे बघ, मला मारू नकोस, मला सोडून दे, माझा गळा आवळू नकोस. मी तुला रिक्वेस्ट करते की मी तुझ्या बाळाला काही करून देणार नाही आणि मी तुझं सगळं काही ऐकायला तयार आहे. आणि अक्षय मात्र गाढ झोपलेला असतो आणि रमाने आज मात्र आपल्या बाळाचा येऊन अगदी हिरकणी बनून एक वाघीण बनून माहीचा अगदी डंस केलेला असतो आणि आपल्या बाळाचा
जीव मात्र आता वाचवलेला असतो आणि ते इरावती आत्याला सुद्धा आता ती चांगला धडा शिकवणार असते आणि माहीच्या तोंडून आता सगळं काही सत्य ती अक्षयसमोर कसं वधून घेते आणि पुढे आपल्या बाळाची आणि आपल्या रमाची आणि अक्षयची ह्या त्रिकोणी कुटुंबाची भेट कशी होते, कारण लवकरच आता आपले रमा ही अक्षय आणि बाळाजवळ येणार आहे आणि आपल्या इरावती आणि माहीला जी काही प्रॉपर्टी हडपण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांना सुद्धा जेलची हवा ती कशी खाऊ घालते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।